मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऐश्वर्या व मार्क्समॅनने सौमित्राला एका रूममध्ये बांधून ठेवलेले असते आणि ऐश्वर्या ही सौमित्राला बोलते, मार्क्समॅनचा वेश परिधान करायला लावते आणि आपण पाहतो त्याचा चेहराही बांधून त्याला खुर्चीला बांधून ठेवते. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ऋषिकेश, जानकी, सारंग व सर्वजण सौमित्राला सोडवण्यासाठी येतात आणि तो सौमित्र हा मार्क्समॅन समजून सौमित्रावर बंदूक ताणवतो आणि बोलतो आणि विचारतो, सौमित्र कुठे आहे? त्याला सोड, नाहीतर मी तुझ्यावर गोळी चालवेल. आणि तो त्याला गोळी मारणारच तेव्हा जानकीची नजर ही त्याच्या बुटावर पडते आणि ती ऋषिकेशला धक्का मारते आणि बोलते, ऋषिकेश, तो मार्क्समॅन नाही, ते सौमित्र आहेत, सौमित्र भाऊजी आहेत, बघा ना त्यांचे शूज. आणि त्यांचे ऋषिकेश देखील खात्री पडते. त्यावेळेस आपण पाहतो खरा मार्क्समॅन हा इथून पळून जाऊ लागतो. तेव्हा जानकी, ऋषिकेश, सारंग सर्वजण त्याचा पाठलाग करू लागतात आणि त्यावेळेस गोळी झाडणार तेव्हा मार्क्समॅन हा ऋषिकेशवर बंदूक ताणतो आणि ऋषिकेशला गोळी मारणार तेव्हा जानकी ही त्या ठिकाणी ऋषिकेशच्या हातातली पडलेली बंदूक उचलते व सरळ ती मार्क्समॅनच्या हातावर गोळी मारते. आणि तेव्हा ऋषिकेश, जानकी आणि सारंग सर्वजण मिळून खऱ्या मार्क्समॅनला पकडणार का? आणि ऋषिकेश बोलतो, तू कोण आहेस, तू सांग, असे बोलून तो त्याच्या चेहऱ्यावर मास्क काढू लागतो. आणि त्यावेळेस चेहऱ्यावरचा मास्क काढल्यानंतर जानकी व सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मार्क्समॅन हा नक्की कोण आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.